म्हणजे आहे महिला गोविंदांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही हंडी कसं वाटलं आणि काय मी पहिल्यांदा महिलांच्या हस्ते फोडली जाते, काय सांगाल विषय? मी पहिल्यांदा हंडी फोडली, त्याच्यामुळे पहिल्या प्रयत्नात झालं नाही, पण सगळ्यांनी मला खूप साथ दिली चांगली आणि दुसऱ्या प्रयत्नात आम्ही हंडी फोडलेली आहे। तर इथे आमदार रवींद्र पाठक सरांनी संकल्प प्रतिष्ठानची हंडी इथे आज लावलेली आहे, आम्ही हंडी फोडली। आणि जसं यांनी आज इथे महिलांची हंडी ठेवली, तसंच आपला पेहलगामवर जो हल्ला झाला होता, तर जे ऑपरेशन सिंदूर झालं त्याच्यात सुद्धा महिलांना पहिलं प्राधान्य दिलं गेलं आणि महिला लढल्या, तर त्या महिलांसाठी आज आम्ही ही हंडी समर्पित करतो। संकल्प प्रतिष्ठानच्या सेलिब्रिटी हंडीचा मान तुम्हाला मिळाला आहे, काय सांगाल? मला खूपच भारी वाटतं। एकतर मी पहिल्यांदा हंडी फोडली आणि ती पण संकल्प प्रतिष्ठानची फोडली, तर थँक्यू सो मच। रवींद्र पाठक दरवर्षी तर अशा प्रकारची सेलिब्रिटी हंडी ठेवत असतात, दरवर्षी वेगवेगळे सेलिब्रिटी येत असतात, यावेळेस तुम्हाला मान मिळालेला आहे। हो, मला त्याबद्दल खूपच भारी वाटतंय। आणि उद्या जे आहे महत्त्वपूर्ण अशा प्रकारे हा दिवसभर उत्सव असणार आहे, गोविंदा पथकांना काय आव्हान, काय मेसेज देणार? आत्ता मी या सगळ्यांच्या अंगावर एकदा पडले, त्याच्यामुळे मला भीती वाटली आहे। तर सगळ्यांना मला हाच संदेश द्यायचा आहे की खूप जपून थर लावा, खूप जपून स्वतःची काळजी घ्या आणि एन्जॉय करा, खूप एन्जॉय करा, पण स्वतःची काळजी घ्या। महिला पथकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात असते, महिलांना कसं? महिला कशातच आज मागे नाही आहेत, सगळ्या ठिकाणी महिला आघाडीवर आहेत, सो होऊन जाऊ दे। थँक्यू। कुठेतरी होऊन जाऊ। दरवर्षीप्रमाणे यंदाही दहीहंडी उत्सव उद्या साजरा होत आहे। या संकल्प चौकामध्ये 20 वर्ष दहीहंडी उत्सव साजरा करतो आहे आणि दरवर्षी काही ना काय करण्याचा आम्ही नवीन प्रयत्न करत असतो। यंदा पण सेलिब्रिटी हसी जत्रेत चेतना भट या दहीहंडी पहिली आज फोडणार आहे रात्री 12 वाजता आणि गोकुळाष्टमीची सुरुवात झालेली आपण बघताय स्टेजवरती आहे। आणि ह्या दरवर्षी आजचा दिवस गोविंदा सर्व जे फोडण्यासाठी येतात सगळे असतात, त्यांची आज वाट बघत असतात, कधी दिवस होतो। उद्या आनंदाचा दिवस आहे, त्यामुळे उद्या सर्वच गोविंदा मुंबई MMR मधले, ठाण्यामध्ये गोविंदा या मंडळाला भेट देतील आणि खरोखर चांगला एक दर्जेदार गोविंदा उद्या होईल। सेलिब्रिटी आता फोडणार आहेत, सेलिब्रिटी आता चेतना भट हास्य जत्रेची फेमस ती आता आपली सेलिब्रिटी हंडी फोडेल, आपण बघाल त्याच्या माध्यमातून आपण तिच्याशी भेटतो। धन्यवाद। उद्याचा दिवस गोपालकांसाठी अतिशय महत्वाचा आहे, काय सूचना द्याल आपल्या माध्यमातून? बघा, दरवर्षी जे गोविंदा येतात त्याला प्रोटेक्ट करणं महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून त्यांना साहसिकाचा दर्जा गोविंदांना मिळाला, त्याच्यामुळे जास्त गोविंदा स्पर्धकमध्ये तयार झालेले आहेत आणि प्रत्येक गल्लोगल्ली मंडळं तयार झालेली आहेत। त्याच्यामुळे उद्या गोविंदाचा आजपर्यंत 200 ते 250 नावं नोंदणी झाली आहेत आमच्याकडे आणि मला वाटतं उद्या 9 थर लावणारे बरेच लोक आहेत। मला आतापर्यंत 7-8 लोकांनी येऊन भेटून गेले की आम्ही लावतो साहेब, या बोला, फक्त लावत असताना आपल्या जीवाची आणि आपल्या मंडळाची हे घ्यायची काळजी घेतली पाहिजे, त्या काळजीचा आणि सरकारने जे नियम लागून दिले त्या माध्यमातून आपल्याला करायचं समजलं दरवर्षी। आणि आमची सगळी तशी मंडळाच्या वतीने सगळी तयारी आहे आणि त्या माध्यमातून उद्या सर्व गोविंदांचं जोरदार स्वागत आहे आमच्या मंडळाचं। आज तुम्ही टीव्हीच्या माध्यमातून म्हणतो की सर्व गोविंद आहेत आपल्या, त्या गोविंदाने संकल्पाला उद्या भेट द्यावी माझी मनाची इच्छा आहे।